सगळे पाहुणे आता या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. तिकडे आपण पोहतोय मास्टर 11 आणि कुठली वॉरियर्स, हाल वॉरियर्स या दोन्ही टीमचे खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. माझ्या बरोबरीनं गुणलेखाची कामगिरी करतायत जगपान यांचं देखील स्वागत असेल. तिकडे WTC वाहिनीचे ऑपरेटर मॅन फ्रॉम चौक विघ्नेश आज मात्र आमच्या बरोबर जोडलेत. पहिला चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात केला लॉंग ऑफ मध्ये आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल. असं वाटलं होतं स्लॉट मध्ये टाकलाय त्याला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला जाईल, पण गोलंदाजानं मात्र जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाज नदीम. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येते. शून्याच्या घरात मात्र शुभम भोसले मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. शुभम वरती बरीचशी जबाबदारी होती, पण त्याला मोह आवरला नाही आणि अशा वेळी असं वाटलं होतं सिंगल डबल न सुरुवात होईल. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये रेहाननं टिपलाय झेल आणि गोलंदाजाला नदीमला मात्र मिळाली विकेट. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय डाव्या हाताचा फलंदाज सुशांत मोरे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय, ज्याच्यासाठी टीम साईबाबा नगर संघ प्रतीक्षा करत होता. पण लेट आणि थेट डायरेक्ट मैदानाच्या आत हा फलंदाज गेला. आता त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. तिसरा क्रमांक या क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचा असतो. नेहमी आपण मास्टरमाइंड इक्वला तिसऱ्या क्रमांकावरती येताना पाहिलंय, पण आज तो दुसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज म्हणून पाहायला मिळाला. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय नदीम, ज्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. अजूनही 23 चेंडूचा पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. डावा आणि उजवा कॉम्बिनेशन मैदानाच्या आत, पंचाच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज वेगावरती स्वार होतोय. भन्नाट वेग ऑफस्टमच्या लाईन मध्ये आपण हा चेंडू पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. व्हाईट साठी कदाचित मागणी आहे आणि ही मागणी बॅटिंग टीमने केली आहे. इट्स अ वाईट बॉल. इथे मात्र पंचांनी देखील वाईट चेंडूचा इशारा दिलेला आहे आणि एका धावेनं आता अकाउंट देखील खुलं झालेलं आहे. असं वाटलं होतं की फलंदाज सफल झालाय, पण आपण दोन्ही अँगलनं चेक केलं. हलक्या हातानं मात्र या चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळलं गेलं. दोन क्षेत्ररक्षकांनी या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र सिंगल आली. ही ऑफिशियल सिंगल मात्र आपण बॅटच्या सहाय्यानं पाहतोय. आता खऱ्या अर्थानं 2 चेंडूचा खेळ झाला आणि स्कोर कार्ड वरती 1 बाद 2 धावसंख्येची नोंद झाली आहे. मास्टरमाइंड इकू स्ट्राइक एंड वरती आलाय. आज जबाबदारीनं मात्र मैदानावरती खेळ करून दाखवावं लागेल. माझी नगराध्यक्ष ट्रॉफी तर गाजवली, पण आता दोस्ती चषकामध्ये आज खऱ्या अर्थानं साईबाबा नगर संघ पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करतोय आणि मास्टरमाइंड इको वरती सगळ्यांच्या नजर आहेत. मुनीर बाईचं देखील कौतुक करूया. जबरदस्त काम त्याचं पाहायला मिळालं या 4 रात्रीमध्ये. लोअर फुल टॉस हलक्या हातानं चेंडूला मात्र दिशा दिली. ऑफ साइड मध्ये रिस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मिडॉन मध्ये या चेंडूला पकडलंय. डॉट चेंडूचा इशारा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पंच देखील दाखल झालेले आहेत आमचे माळी सर, त्यांचं स्वागत करूया. फ्लिक ऑफ द रिक्सच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला, पण यावेळेस कार्पेटची साय नाही. आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथून सिंगल आली. इकू शांत आणि संयमी पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न करतोय.
त्याला माहिती आहे कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचंय. खराब चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये त्यांना वाट पाकलेली आहे, पण स्ट्राईक एंडवरती आता आलेला बॅटर आहे तो मात्र सुशांत मोरे. एक आक्रमक फलंदाज शैलीचा म्हणून डाव्या त्याचा हा खेळाडू ओळखला जातो. त्याने देखील सिंगल वैयक्तिक स्वतःचं अकाउंट खुलं केलं होतं. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू उंच गेलाय आणि इथे लांबी कमी आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि अशा वेळी खराब थ्रो. इथे मात्र नशिबाच्या 4 अडकिणी ऍड केल्या जातील आणि टोटल आता पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून 6 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती नोंद. जिथे एकही धाव नव्हती तिथे नशिबाच्या माध्यमातून विनोद सर 6 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल 9 हा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतोय. 9 धावांची नोंद झालेली आहे स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद 9. आता सुस्थितीमध्ये टीम साईबाबा नगर संघ. ऑफिशियल पंच देखील मुनीर सर आलेले आहेत मैदानाच्या बाहेर. या षटकानंतर त्यांना आपण मैदानाच्या आत आमंत्रित करूया. सुशांत मोरे एक जबरदस्त बॅटर. चांगला चेंडू आणि याला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. जमिनीला अगदी चिटकून हा फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय आणि इथे आता षटक क्रमांक पहिला पूर्ण झाला आणि पहिल्या षटकामध्ये स्कोर गडबती 9 धावसंख्येची नोंद झालेली आहे. पंचांना विनंती आपण मैदानाच्या आत दाखल व्हा. मुनीर सर तुम्ही बाहेर या, पंच आलेत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आत आणि सेफ्टीच्या वस्तू ज्या असतात ना त्या सगळ्या घेऊन जा. सेफ्टी खूप महत्वाची आहे. मग हेल्मेट असो पॅड असो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी बोलू शकत नाही पण कधी कधी बोलाव्या लागतात का त्या महत्वाच्या आहेत. पंच आलेत आत. आता लेग पंचांना आपण आमंत्रित करूया मैदानाच्या आत या. ते पण आलेत, त्यांचं देखील स्वागत करूया. ऑफिशियल पंचांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉलर आता खोपोली एंड कडनं गोलंदाजी करतोय सद्दाम. स्ट्राइक एंड वरती मास्टरमाइंड इकू. आणखीन 18 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या इनिंगचा बाकी आहे. 18 चेंडूसाठी आता मास्टरमाइंड इकू स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम मोरे. सरकार हाळ संघाचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज सद्दाम. गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं गेम इज ऑन. आखू टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे मात्र मिळाली सिंगल. असं वाटलं होतं संजय सोलंकी या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडेल पण आज हा फटका आपण पाहताना असं वाटतंय की आता संजय सोलंकी खरंच वयामध्ये आलेले आहेत. याच्या आधीच्या पहिल्या 2-4 वर्षाचा विचार केला असता तर संजय सोलंकीनं या फटक्याला पॉइंटच्या बाहेर मारला असतं. पण सिंगल आली. एक या धावेच्या मदतीने आता 10 धावसंख्येची नोंद. शांत पद्धतीनं फलंदाजी चालू आहे टीम साईबाबा नगर संघाची. वेळेचं देखील बंधन आहे. 3 षटक 15 मिनिटांमध्ये आपल्याला इथे टाकायचे. अशा वेळी पंचांकडे पाकला जाईल. ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर पंचांनी हा चेंडू पकडलाय आणि इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. बॅट द्या मैदानाच्या आत.
आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये घेतलाय मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये. कॅमेरा मनला सांगताना आता मला कॅमेऱ्यामध्ये घ्या. मारलाय लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे. षटकाराच्या स्वरूपात टोटल 17 धावसंख्येची नोंद. पुन्हा आडव्या बॅटनं यावेळेस फाईन लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे आता पंच सांगतात आणखी एक लगातारचा दुसरा वार. षटकार पाहायला मिळतोय. शुभम बाद झाल्यानंतर सुशांतनं घेतलेली जबाबदारी. ठोक डीजे. वेगानं टाकलेला चेंडू आता लेग बाईच्या माध्यमातून सिंगल इथे पूर्ण केली जाते. यष्टिरक्षकाला थोडस जखमी केलं या चेंडूनं. एका धावेच्या मदतीने आता टोटल 24. आता गाडी पटरीवरती आली आहे टीम साईबाबा नगर संघाची. सरकार हाळ संघाच्या खेळाडूंना आता इथून विचार करावा लागेल. विकेटच्या शोधात डॉट चेंडूच्या शोधात इथून राहावं लागणार. जबरदस्त ही मॅच होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. लेग स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त हा चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा इशारा इथून येतोय पंचांचा. पुन्हा बॅटची कडा. यावेळेस यष्टिरक्षकांना हा देखील चेंडू अडवला. मास्टर माइंड इको थोडासा आता अडचणीत येतोय की काय असा प्रश्न मात्र पडलाय. पण जखमी वाघ आयुष्याला कंटाळत नसतो. तो थांबत असतो. त्यानंतर तो अशी एक उंच झेप घेतो की पुन्हा एकदा आपल्या साम्राज्य मात्र उभं करतो. पण इथे आता इकू येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजावरती हवी होईल की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल. कारण आपण पाहिलं तर षटकार 2 आले या षटकामध्ये पण धावा फक्त पाहायला मिळत आहेत त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद. 12च्या सरासरीनं 24 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज अरफात. बघा 3 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला कंप्लीट करायचंय. 12 मिनिटं होऊन गेलेले 2 षटकांसाठी. कदाचित अन्यथा जर पंचांनी मनामध्ये घेतलं तर मग तुम्हाला पेनलाइज केलं जाऊ शकतं. झटपट पटापट. सीमा रिशे जवळचा एक क्षेत्ररक्षक 30 मध्ये घेतल्यानंतर बऱ्याच वेदना तुम्हाला देखील होऊ शकतात. त्यामुळे गोलंदाजाला देखील सूचना करण्यात येते की आपल्याला आता वेळेवरती चेंडू टाकायचा आहे. अरफात गोलंदाजी मार्ग वरती आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं टाइम अलर्ट झालेला आहे. वेळेला महत्व द्यावं लागणार. डाव्याचा बॅटर स्ट्राईक रेट वरती. पुन्हा चेंडू उंच गेलाय. यावेळेस गोलंदाज की यष्टिरक्षक दोन्ही खेळाडू प्रयत्न करताना आणि हा टिपलेला चेल. दुसऱ्या बॅटरचा देखील संपलाय खेळ. 24 या आकड्यावरती आता 2 बाद झाले. टीम साईबाबा नगर संघाला जोरदार धक्का. नीरज घेणी आता मैदानाच्या आत गेलाय. नीरज मध्ये देखील क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. 2 बाद झाले टीम साईबाबा नगर संघाचे 24 या आकड्यावरती. जबरदस्त चेंडू मात्र टाकण्याचं काम केलंय गोलंदाज
अर्थात या दरम्यान माझे साथी समालोचक मित्र आकाश देशमुख सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम आडोशी, पंचकृषीतील एक गोड आवाज आता खालापूर तालुक्यामध्ये आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतोय. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. चेंडू आसमानी सफर करताना लांबी कमी मात्र या चेंडूवरती पाहायला मिळते. इथे झेल सुटलाय आणि फलंदाजाला जीवदान दिलं गेलं. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ होईल. दोन बाद आता टीम साईबाबा नगर संघाची परिस्थिती स्कोर कार्ड वरती ती 25 पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 2, म्हणजे अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती इको पाहायला मिळतोय. कलात्मक पद्धतीने या चेंडूला खेळलाय पण डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतंय. शॉर्ट मेटी विकेट वर हा क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये धावत गेला. त्यानंतर या चेंडूला त्यांना अडवलं, सिंगल आली. पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 26. इक्कूच्या मनामध्ये 40 धावांच्या शोधामध्ये टीम साईबाबा नगर कदाचित असेल, पण मनामध्ये काय चाललंय या दोन बॅटरच्या हे मात्र सांगणं कठीण आहे. हाकू टप्प्याचा चेंडू पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. हलक्या हाताने या चेंडूला पॉइंट मध्ये ढकललाय. डीप मधला क्षेत्ररक्षक आला, सिंगल मात्र पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ होती आणि आता टोटल 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत आजच्या रात्रीचा पहिला सामना. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इकूच्या बॅट मारनं धावा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डीप मधनं पुन्हा एकदा चांगला प्रोटेक्शन, चांगला सपोर्ट देखील बाकीच्या खेळाडूंचा टीम सरकार हाळ संघाला मिळतोय. पण सिंगल न ही आता स्कोर कार्ड पुढे चाललंय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर 4 चेंडू जे टाकले गेले त्या 4ही चेंडूवरती सिंगल आल्यात आणि आतापर्यंतचा खेळ या षटकातील 5 चेंडूचा झालाय. टोटल स्कोर कार्डवरती 28 धावसंख्येची नोंद. इथून एखादा मोठा फटका येणं अपेक्षित आहे टीम साईबाबा नगर संघासाठी. आता मात्र हा फटका खेळलाय आणि तो जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. नीरज बरसला हाकेला मात्र धावलाय टीम साईबाबा नगर संघाच्या. लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर धावा मिळाल्या त्या अर्धा डझन. फटक्यामध्ये होतं वजन. डीजे वरती गोलंदाजाची फलंदाजांना वाट लावली आणि तो गोलंदाज 5 चेंडूवरती तर साईबाबा नगर संघाच्या बॅटरवरती हवी झाला होता. पण नीरजनं दाखवलं मला देखील 4थ्या क्रमांकावरती पाठवलंय आणि मी इथून मोठे फटके मारू शकतो. त्याचा देखील एक झेल सुटला आणि कॅच सुटल्यानंतर फलंदाज मात्र त्याच्या इन ऍक्शन मध्ये षटकार देखील मारला. टोटल आता 34 धावसंख्येची नोंद झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट बॉलर बुरहान कोपोली एंड काढणार. मास्टर माइंड इकू स्ट्राइक एंड वरती. इकोने या चेंडूला आपण पाहतोय डीप काव कॉर्नर मध्ये खेळलाय. स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यानं या चेंडूवरती केला. एकही धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. इकूच्या मनगडात ताकद आहे पण आतापर्यंतची परिस्थिती पाहताना त्याच्या बॅट मधनं मात्र मोठे फटके आले नाहीयेत. पण त्याचं मनोधैर्य खूप मोठं आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो नक्कीच आक्रमण तर करणार. आणि ते आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा A1 क्वालिटीचा दोस्ती चषकाचा इकूच्या बॅट मधला दमदार षटकार.
खेळ बाकी, किमान 50+. आता ही अपेक्षा असेल टीम साईबाबा नगर संघाला. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर पूर्ण केली. इकू मात्र धावतोय आणि त्याला आता स्ट्राईक हवी आहे. नीरजनं त्याला स्ट्राईक तर दिली आहे, पण स्वतः आता रनआउटचा शिकार ठरलाय. इथे आत्महत्या आता म्हणावी लागेल नीरजची. इकू स्ट्राईक एंड वरती नक्की पाहायला मिळणार, पण नॉन स्ट्राईक एंड वरती कोणता बॅटर असेल टीम साईबाबा नगर संघाकडनं हे पाहण्याआधी ऐकूया डीजे ला. मैदानाच्या आत दाखल झालाय हितेश सोलंकी. एक जबरदस्त हा देखील खेळाडू, डाव्या हाताने नेहमी गोलंदाजी करतो पण उजव्या हाताचा बॅटर आहे. आणि आता 2चे 4 झालेत, आनंदात आहे तो. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहू शकतो. हितेश सोलंकीला आता वहिनींकडनं देखील खूप सारे शुभेच्छा आल्यात. किमान एखाद दुसरा मोठा फटका मारून वहिनींचं तो मन जिंकेल. पण मास्टर माइंड इकू स्ट्राईक एंड वरती आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागला टोटल 41. त्या षटकातील अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. वेगानं या चेंडूला मात्र खेळलाय क्षेत्ररक्षकानं, चूक केली, या चुकीला माफी नाही. पुन्हा इकून स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी 2 धावा झाल्या असत्या, पण हा प्रयत्न 2 धावांसाठी का केला गेला नाही असा प्रश्न आता विनोद सोलंकी यांच्या मनामध्ये देखील पाहायला मिळेल. गोलंदाजानं पुन्हा एकदा कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू मात्र फेकलाय. एका दुसरा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचल फेक करेल. तत्पूर्वी इकू पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करताना आणि अशा वेळी हितेश सोलंकी मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय. शुभम नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. याआधी शुभम भोसलेला आपण सलामीला येताना पाहिला होता. आखू टप्प्याचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती केलाय मास्टर माइंड इकून वार. चेंडू केला आरपार. ज्याच्यासाठी स्ट्राईक घेत तो होता, ती स्ट्राईक घेण्याचा परिणाम आता त्यांना सिद्ध केला. अर्थातच चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 6 धावसंख्येनं आता टोटल 48, म्हणजे विजयासाठी 49 धावांची गरज आहे. पण एकूण ज्या सिंगल घेतल्या नाहीयेत ना, त्याच्यामुळे थोडस 50च्या आतमध्ये रोखलं गेलं. एकूण जर कदाचित त्या सिंगल पूर्ण केल्या असत्या तर 50+52 तर कदाचित धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्या असत्या. पण अशा वेळी या धावा सुस्थितीमध्ये नेण्यासारख्या आहेत. टीम साईबाबा नगर संघ आता नेक्स्ट इनिंग मध्ये जोरदार पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण की स्कोर कार्डवरती धावा आल्यात. पण विरोधात या मैदानावरचा बराचसा अनुभव असलेला सरकार हाळ संघ आहे, ज्यांनी डे मध्ये 70 देखील धावा चेस केल्यात. पण आता येणाऱ्या 24 मध्ये 49 धावा हा संघ करणार का हे पाहण्याआधी आपण आमंत्रित करूया या नंतरच्या मॅच साठी होराळे संघाच्या कर्णधाराला आणि त्याच्या विरोधात शिळफाटा. प्रत्येक षटकामध्ये 12च्या रन रेटनं धावायचं आहे. पण आता सरकार हार 12च्या रन रेटनं धावणार का? 12वा तर त्यांचा इथे उपस्थित झालाय. आता साईबाबा नगर संघाच्या 12th मॅनला आपण आमंत्रित करूया की आपण देखील या. तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील माझे साथी समालोचक आकाश देशमुख सर. ऐसी कोई गली नहीं खालापुर की जहां इनकी अब चल रही नहीं. ठोक डीजे.
सखी डगर डगर मत इश्क की आग हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या या स्पर्धेचा पहिले तर शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील चालू असलेला सामना एका बाजूला असेल तो संघ सरकार हाल संघ आणि त्यांच्या विपक्ष असेल साईनिधी साहेबनगर संघ. साहेबनगर संघाने पहिले बॅटिंग जेव्हा आली तेव्हा धावा बनवल्या 48-49 टार्गेट सेट केले. पहिल्या बॅटिंग मध्ये अर्थातच शुभम स्वस्तात बाद जेवताना आपण पाहिले. त्यानंतर संजय सोलंकीने चांगली बॅटिंग शेवटपर्यंत केली. साथ मिळाली सुशांतची. नीरजने पर्यंत साथ तेवढी चांगली दिली. सोबत पाहिलं तर संपूर्ण टीमचा खेळ झाला 48 पर्यंत पोहोचलाय. या स्पर्धेमधील इतिहास राहिला मागील 3 दिवसाचा. पहिली मॅच जो संघ पहिले बॅटिंग करतो तो संघ जिंकतो. परंतु आज तो इतिहास मोडावा लागेल अर्थातच सरकार हाल संघाला. जे 3 दिवसात घडलं नाही ते आता या दिवसामध्ये करून दाखवावं लागेल. करायच्यात 49 धावा आणि त्याच धावा वाचवायच्या. त्यासाठीच पहिला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज टीम साईनिधी साहेबनगर संघाचा असेल सुशांत गोलंदाजी मार्कवर असणार. परंतु बॅटिंगसाठी सलामीची जोडी रेहान आणि अरफानची जोडी सध्या जर पाहायला गेले तर साहेबनगर संघ खोपोलीच्या वर्ल्ड कप मध्ये म्हणजेच माजी नगराध्यक्ष चषकामध्ये चांगला खेळ करून आलाय. पहिला बॉल अगदी समोर आणि त्याचबरोबर खोलात टाकलेला बॉल होता. डॉट बॉलची सांगता करतोय अर्थातच गोलंदाज सुशांत म्हटलं तर एक शांत संयमी खेळाडू लेफ्टी बॅटर. तेवढीच पाहिलं तर साथ त्याला नेहमी बॅटिंग करताना त्याचबरोबर टीम मध्ये अगदी प्रत्येक झोन मध्ये केले ते अर्थातच शुभमणी सुद्धा. शुभम आज स्वस्तात बाद जरूर झाले परंतु साथीला त्यांच्या संघामध्ये असलेले एक सर्वात अनुभवी खेळाडू अर्थात संजय सोलंकी मास्टरमाइंड इक्कू त्याने बॅटिंगची धुरा सांभाळली. फुलटॉस बॉल अगदी स्क्वेअरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. नीरज आहे समोरून बॉलला नक्कीच पकडलं गेलंय. मिळेल धाव 1 धावाचा स्त्री गणेश पाहायला मिळतो अर्थात सरकार हाल संघाचा. पुढच्या मॅच साठी आपण टॉसला इन्व्हाइट करूयात होराळे संघ आणि त्यांच्या विरुद्ध शिल्फाटा अर्थातच अजमल पुन्हा एकदा आपण ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि अजमल आल्यानंतर मुनीर पटेलचं बक्षीस सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु आज कॅश स्वरूपात बक्षीस जर असेल तर अगदी प्रेक्षक सुद्धा पाहत राहतील. अजमलने सांगितलंय 10,000 पेंडिंग आहेत मुनीरवर बक्षिसाचे.
तर आज ते 10,000 सुद्धा वसूल होते ना अजमल अजूनही बक्षीस मिळवेल, परंतु धाव एक येते. यॉर्क बॉल अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला, त्याला दिलेला सन्मान आणि त्या सन्मानाच्या उत्तरात तर मिळाला तो एक धाव. या सिंगल डबलने धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल. ज्या प्रकारे आपण सामना पाहतोय, सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 48 झाल्या. आजची जर पाहिली तर आपण परिस्थिती, आज वातावरण अगदी शांत आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी जबरदस्त वातावरण, ज्या प्रकारे खेळाडूंना फक्त नुकसान 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 होतं, परंतु त्यानंतरही खेळाडूंनी चांगला खेळ करून दाखवला आणि एसीआल संघ पोहोचला टॉप 5 मध्ये. इथे फटका उंच आणि उंचीला लांबी सुद्धा मिळाली, गेला सीमा पार, आलाय सरकार हाल संघाच्या माध्यमातून षटकार. म्हणावे लागेल ज्या प्रकारे पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये क्रिकेट खेळताना सर्व खेळाडूंनी जिथे अनुकूल परिस्थिती नव्हती तिथे नक्कीच आपल्या बाजूने प्रतिकूल बनवली. बॅटची एज लागली आहे, त्याचबरोबर स्टॅचच्या मागे बॉल, दोन फिल्डर बॉल पकडण्यासाठी धावतात. अखेरीस बॉल गेला सीमा पार. थोडस फंबल पाहायला मिळालं अर्थातच फिल्डरचं, परंतु बॉल थांबणार नाही. आउटफील्ड असलेली फास्ट 4 धावा देऊन जाईल. टीम संघ पोहोचला बॅटिंग करताना सरकार संघ 12 वर. पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा फटका. या ओव्हर मध्ये पाहिलं तर 2 वेळा मिसफिल्ड झाले, परंतु त्याचा फायदा मिळाला सरकार संघाला. या 4 धावा आणि टीमची टोटल 16 वर. हॅलो, होराळे संघाचे कॅप्टन आणि आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचे. सोबत शिळफाटा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, अजमल आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे कॅप्टन येतील. परंतु आता आपण होराळे संघाला विनंती करूयात. जरूर जर आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन आला आहे संजय सोलंकी असतील. खरं तर खूप बरेच वर्ष क्रिकेटसाठी आपली सेवा दिली इकोने आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर जिथे संधी मिळाली या दोस्ती ट्रॉफी मध्ये आपल्याला खेळण्याची, 3 रात्री आपण पाहिला, 3 रात्रीमध्ये ज्या प्रकारे संघ खेळले ग्रामीण क्रिकेटचे, असं पाहता असं वाटलं की सर्व संघ तालुका स्तरावरचं मोठमोठे क्रिकेट खेळलेत. इथे पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता, अगदी स्लोअर बॉल होता, फिल्डर कव्हरचे होते, पाहत राहिले की घडलंय काय बिघडलंय काय. समोर बॉल होता, कॅची पकडला गेला असता, जर थोडस प्रयत्न केले ते प्रयत्नाने यश मिळालं असतं. 2 धावा देऊन जातो या बॉलवर. बॉलिंग ट्रॅकवर संजय सोलंकी. रायगडचं क्रिकेट खेळलं अर्थातच पाहायला गेलं तर संपूर्ण भारत विश्वामध्ये या खेळाडूची मास्टर माइंड म्हणून ओळख आहे. मग हलक्या बॉलच्या क्रिकेटमध्ये नक्कीच पाहिलं यांना नैपुण्य प्राप्त होतं. तदनंतर पाहिलं तर ज्या प्रकारे क्रिकेट बदलत गेलं क्रिकेटमध्ये एक अँकर म्हणून चांगली भूमिका बजावली. रत्नागिरी जर पाहिजे तर आनंदवाडीमध्ये जिंकलेली बाईक, त्यांच्या स्वप्नातील पहिली बाईक.
तदनंतर आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी सुद्धा चांगला खेळ करताना, परंतु बॅटर आता धावा जमवत आहेत. ज्या प्रकारे तुषार सरांनी सांगितलं होतं, या संघाने 70+ धावा डे टुर्नामेंट मध्ये बनवल्यात. मग डे मध्ये बनवल्या, मग नाईट मध्ये बनवण्याची आम्ही ताकद ठेवतो. ठोकलेला चौकार. टीमची टोटल पोहोचले 22 वर. होरळे संघ आपल्याला विनंती असं आपण टॉस साठी यायचंय, त्वरित यायचं. होरळे संघ षटक संपायच्या आधी आपला टॉस साठी कॅप्टन हजर असला तर अगदी आपल्याला इथे इन्व्हाइट करतोय. चला होरळे संघाचे कॅप्टन. इथे उंच गेलाय, फटका फसलाय, फिल्डर बॉल खाली येते, डाऊन दी बॉल, परंतु समोर बॉल पडलाय. 2 झाल्या कंप्लीट. खरं तर पाहायला गेलं तर ज्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो तिथे जेवढे संघ आपण पाहिले तेवढे संघ अतिशय दर्जेदार होते. मग आपण संघांचा आपण प्रामुख्याने जर उल्लेख केला तर करडे सारखा संघ खेळला, त्याचबरोबर बारापाडा सारखा संघ खेळला, दामाचा संघ होता, हातनोली पाहिलं, पनवेलचा मोहल्ला संघ पाहिला, देवलोली संघ जो टॉप 5 मध्ये पोहोचलाय, सोमटणे आपण पाहिलं. अजमल खान आपल्याला विनंती असेल आपण टॉस यायचं. होरळे संघाचे कॅप्टन अजय आले, त्यांचं आपण स्वागत करूयात. फटका पुन्हा एकदा उंच गेलाय. कव्हरचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील का, आणि प्रयत्न करताना सोडलेला झेल. काय चाललंय का या मॅच मध्ये पाहिलं तर विनोद सोलंकी सुद्धा थोडे नाखुश असतील. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा जेवढ्या उंचीच्या आहे त्या उंचीच्या स्पर्धेमध्ये उंच खेळ करायला पाहिजे. कॅच सोडल्या जातात, हातातल्या धावा दिल्या जातात. टीमची टोटल 26 वर पोहोचला. आपल्याला धावा 49 वाचवायचे आहेत, ना की द्यायचे. जर आपण चांगली गोलंदाजी केली तर एक करू शकतो. जे आपण 3 रात्रीमध्ये आपण शिल्पाटा संघाने टॉस जिंकला. निर्णय सुद्धा त्वरित सांगायचा आहे. 3 रात्रीचा आपण खेळ पाहिला तर पहिली जी मॅच झाली त्या प्रत्येक पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग टीम कडून अर्थातच रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचाचा अगदी योग्य डिलिव्हरी साठी इशारा होता. फेअर डिलिव्हरी आहे. 49 करायच्या होत्या, धाबा अर्थातच झाल्यात त्या आपण पाहिल्या 26. आता करायच्या त्या 23 धाबा. 23 धाबा करायच्या आहेत. परंतु जर पाहिलं तर ज्या प्रकारे साईबाबनगर संघ या मॅच मध्ये उतरलाय साईनिधी या नावाने, आणि साईनिधी नावाने आपण उतरलं म्हटल्यानंतर आपल्याकडून खेळी तेवढा चांगला झाला पाहिजे. साईची लीला, साईची भक्ती करताना पाहिलं तर साईबाबनगर संघाला आपण नेहमी पाहिलंय. त्यांच्या गावामध्ये असलेलं मोठं साईबाबाचं मंदिर, त्यामध्ये बऱ्याच वेळा मोठमोठे कार्यक्रम होत असतात. साईबाबाची अखंड दृष्टी असलेला साईबाबा नगर गाव आणि त्यांच्याच या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये घेतलेले एक चान्स आणि त्याचबरोबर खेळण्यासाठी उतरलेत. नुकतंच खोपोलीचं मैदान गाजवलं, मग त्या मैदानानंतर आता पुन्हा एकदा या हालचं मैदान अर्थात आसिफ सय्यद, इम्रान भाई, त्याचबरोबर दानिश खोत यांना नक्कीच साथ मिळालेली मुनीर पडेल संपूर्ण ASL क्रिकेट टीमची ती साथ पाहता जबरदस्त टुर्नामेंट. त्या टुर्नामेंट मध्ये आपला खेळ चांगला करण्यासाठी साईबाबनगर संघ उतरलाय. सरकार हालची बॅटिंग चांगली चालू आहे. चांगला फटका अगदी खेळताना आपण पाहिलं. बॉल पाहिलं तर लॉंग ऑफच्या ठिकाणी गेलाय, शुभम होते, आणि त्याचबरोबर बॉलला पकडलं गेलंय. क्रिकेट काय क्रिकेट, क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी पहिले तर विचार करून खेळावं लागतं. ज्या प्रकारे साईबाबनगर संघ चाललाय, विनोद सोलंकी सर इथे विचार करत असतील, अगदी डोकं खाजवत असतील की घडतंय काय मैदानामध्ये. ज्या प्रकारे विचार केला होता की आमची टीम या खोपोली शहरामधील टॉप टीम मध्ये गणली जाते, परंतु आज ज्या प्रकारे खेळ चालू आहे अगदी हे गोष्ट पाहण्यासारखं नाहीये. परंतु समोर असलेला सरकार संघ धावा बनवण्यामध्ये अगदी इथे पाहिलं तर चांगला प्रयत्न करतोय. त्यांनाही माहिती आहे हे मैदान आमच्यासाठी लकी आहे आणि या मैदानामध्ये आम्ही धावा करू शकतो. ज्या प्रकारे समोरच्या संघाने 48 केल्यात, 49 टार्गेट त्यांनी 48 बनवल्यात, मग आम्ही 49 बनवणार. संजय सोलंकी यांचा नुकताच पाहिलं तर पॉडकास्ट सुद्धा अगदी रिलीज झालाय.
जसबीर बेरा यांचा जो पाहिलं तर या संपूर्ण भारत टेनिस विश्वामध्ये असलेल्या खेळाडूंना घेऊन जो पॉडकास्ट असतो त्यामध्ये पाहिलं तर जसबीर बेराच्या सोबत संजय सोलंकी आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल अगदी बाउन्स केलेला बॉलर राज आहेत. राजचा बॉल अगदी जबरदस्त पाहायला मिळाला. डॉट बॉल असेल आता त्याचा. अंपायरचा अगदी पाहिलं तर रिव्ह्यू असेल. हाईट हाईट मेजर केली जाईल. वाईड बॉल प्लस 1 बॉलचा इशारा आलाय. अगदी पाहायला गेलं तर बॉलने उंची जास्त घेतली होती आणि त्याचबरोबर वाईड बॉल आणि प्लस 1 बाउन्सचा इशारा सुद्धा देणं आता गरजेचं ठरेल. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये उत्कर्ष 11 सावले बी संघासाठी ज्यांनी खेळ केला जबरदस्त खेळ केला असे पंच आपण पाहतोय. आणि आज पंचांच्या भूमिकेत क्रिकेट खेळता खेळता पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतःला नक्की झोकून दिलं. आजही पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 3 रात्र आपण पाहिल्या. 4थी रात्र एकही डिसिजन अशा प्रकारे झाला नाही की त्या डिसिजनवर काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली नाही. आजही डिसिजन तेवढेच चांगले राहतील यामध्ये मात्र शंका नाहीये. अगदी तिसरे पंच आज दानिश खोत सर आहेत. 29 धावा झाल्यात. फटका अगदी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. धावा 2 अगदी दिल्या जातील. एकेरी दुहेरीने पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय तो सरकार हाल संघ. ज्या संघाची अगदी पाहिलं तर नोंद आपण घ्यायला भाग पडले समोरच्या संघाला. जर पाहिलं तर साईबाबनगर संघ जरी किती एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू संघ असला तरी त्यांच्या विरुद्ध आम्हाला चांगली बॅटिंग करायची आणि धावा करायच्या त्या अर्थातच 49. मग 49 करण्यासाठी आता 31 झाल्यात. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल. 18 करायच्या त्या केल्या जातील का? 18चा इक्वेशन. फटका हवेत आहे. बॉल हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल. संजय सोलंकी एक्सपिरियन्स अनुभव काय असतो हे दाखवून देतात. विकेट होते डाऊन. पहिली विकेट येईल मैदानाच्या बाहेर. बॅटर रेहान बॅक टू दी पॅव्हिलियन. इथून पाहिलं तर आता मॅचचं चित्र बदलणार का हे सुद्धा पाहावं लागेल. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना सरकार हाल संघ त्यांच्या समोर एक अनुभवी संघ मैदानामध्ये खेळतो आणि ज्या प्रकारे सरकार हाल संघाने बॅटिंग केली आहे आणि खरं तर ज्या प्रकारे फिल्डिंग लूज झाली आहे साईबाबनगर संघाची अडचणीमध्ये आला असता परंतु वेळेला धावला कोण तर अर्थात आपल्या टीमचा महत्वाचा घटक संजय सोलंकी. इको काय खेळाडूला मास्टर म्हटलं जातं. हातातून अगदी दूर गेलेला मॅच सुद्धा आपल्या हातात घेऊन येण्याची ज्याच्याकडे ताकद आहे तो कॅप्टन कूल संजय सोलंकी. ज्याने कित्येक पाहिलं मोठमोठ्या संघांना अगदी पाहिलं पराभवाचा धक्का दिला. असं वाटलं असेल की खोपोली शहरामधून आलेला एखादा छोटासा खेळाडू एक छोटासा संघ पण त्यांनी भल्या भल्या मोठमोठ्या संघांना अगदी गारद केलं. आत्ताचा एक डायलॉग आहे मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि त्याचसोबत पाहिलं तर त्याच इकूने भल्या भल्या संघांना पाणी पाजलंय. तोच आता कॅच पकडतोय परंतु विकेट घेतली. राजने चांगली गोलंदाजी राजची पाहायला मिळाली. पुढील बॉल अगदी कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये बॉल चालतोय. शुभम आहेत. बॉलला पकडला जाईल. बॅकअप सुद्धा अगदी पहिल्यांदा तैनात केलंय. कासिम चाचा आले त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सरचे स्वागत आहे. 4थी रात्र 4थ्या रात्रीमध्ये अगदी पहिल्यांदा दिमागदार पद्धतीने इथे मॅच मध्ये सामना चालू असताना स्पर्धेमध्ये आणि आपली एंट्री महत्वाची गोष्ट. खरंच प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्याचबरोबर आजही पाहिलं तर हालचे सर्व यंग खेळाडू आलेत. बाब्या आलाय होराळे संघाचा. लकी मॅन पुरेची बॅटिंग चालणं तेवढं गरजेचं ठरणार आता होराळेला. बॅटची एज लागली. 2 फिल्डर त्यांच्या मागे बॉलला पकडतील. अगदी आता प्रोटेक्शन तयार ठेवलंय. माहिती आहे की ज्या प्रकारे मिसफिल्ड झाली होती सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये त्या प्रकारे आता पहिल्यांदा आपल्याला मिसफिल्ड करायची नाहीये. धावा संख्या झाली आहे 33. आता इक्वेशन पोहोचले 16चं. 16 धावा आणि त्याचबरोबर आता 7 बॉलचं खेळ बाकी असेल. 7 मध्ये करायच्या 16 धावा. हा बॉल महत्वाचा बॅटिंग टीम साठी सुद्धा आणि बॉलिंग टीम साठी सुद्धा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर नक्कीच चांगला खेळ मैदानात करावा लागेल. त्याच प्रकारे इथं प्रयत्न केला जातोय तो सरकार हाल संघाकडून. परंतु गोलंदाजाने या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे अगदी आपल्या टीमला केलेलं कमबॅक या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर सर्व घटकांना एक घेऊन मैदानामध्ये खेळावं लागेल.
ज्या प्रकारे स्पर्धा होणार की नाही होणार हे बऱ्याच जणांना एक प्रश्नचिन्ह मोठा प्रश्नचिन्ह पडला होता. तदनंतर आसिफ सय्यद दादांनी सांगितलं होतं जर का मी एखादी गोष्ट ठरवली तर मी ती करून दाखवणार. फक्त केलीच नाहीये. इम्रानबाई दानिशबाईच्या साथीने ASL क्रिकेट टीमच्या साथीने अगदी प्लेअर ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा ठेवली आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी पाहिलं तर ठेवलेल्या 2 पाहिलं तर सायकल. यापेक्षा वेगळी गोष्ट काय पाहिजे. धावा झाल्या त्या 34. आता करायच्या त्या 15 धावा. 6 बॉल आणि 15 धावांची गरज असेल ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. सरकार हाल संघ मैदानामध्ये उतरला. पहिली बॉलिंग चांगली केली. बॉलिंग मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर नदीमला मिळालेली विकेट आपण पाहिली. शुभमला लवकर बाद केलं. तदनंतर ज्या प्रकारे धावा झाल्या अगदी प्रयत्नांना यश आलं पाहिजे तर बॉलिंग करणाऱ्या संघाला आणि बॅटिंग करताना संघाला खडतर प्रवास करावा लागला. 48 झाल्या होत्या 49 करायच्या होत्या आणि 49 करताना आता सरकार हाल संघ मैदानामध्ये ज्या स्थितीमध्ये पोहोचला. आता करायच्या धावा 15. बॉल शिल्लक आहे ते 6. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर शुभम भोसले. चर्चेतला खेळाडू शुभम भोसले आपण पाहिलं तर या खेळाडूने स्वतःच्या नावाची दखल संपूर्ण खालापूर टेनिस क्रिकेटला घ्यायला भाग पाडले. अगदी गस्ती खेळाडू आहे. मग स्पर्धेमध्ये एंट्री करायची म्हणजे करायचीच. मग कशाही रीतीने मग त्यासाठी काही जुगाड करायला लागला तरी चालेल. परंतु मी मेहनतीने नक्कीच आपला संघ उतरवणार आणि तसंच केलंय. पहिलाच बॉल उंच गेला आणि लांबी सुद्धा जाईल. सीमारेखा बाहेर आलाय शुभमच्या विरुद्ध. घणाघाती प्रहार षटकार. करायच्या होत्या आता 15 आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवर नदीमने ठोकलेला षटकार. अरफात सुद्धा आहेत. अरफातने बॅटिंग चांगली केली. रिहान अगदी आपलं काम फत्ते करून गेलेत परंतु नदीम आलेत. आता 5 मध्ये इक्वेशन करायच्या धावा त्या अर्थात बॅटिंग करण्यासाठी 9 धावा. 5 मध्ये 9चं इक्वेशन. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची आपल्याला साथ मिळते. नूर केबल नेटवर्कची साथ मिळते. त्याचबरोबर आपल्याला मितांश मंडप डेकोरेटर्स वावरलेची साथ मिळते. त्यांचे आपण सर्वांचं आपण स्वागत त्याचबरोबर कौतुक करूयात. डीजेने अगदी चांगलं रंगवलं आपल्याला 3 रात्रीमध्ये. आजची रात्र सुद्धा डीजेच्या अगदी नावावर असणार या मात्र कोणतीच शंका नाही. आवाज चांगल्या प्रकारे समोर पोहोचला जातोय. मग कॉमेंटेटरला सुद्धा पाहिलं तर तेवढीच चांगली साथ डीजेची लाभले. षटकार ठोकला आणि षटकारानंतर आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा 9. ज्या प्रकारे मॅच रंगते यामध्ये पाहिलं तर दोन्ही संघाला आता संघर्ष करावा लागेल. सहजरित्या पाहिलं तर सामना जिंकणार नाहीये. पाहिलं तर सरकार संघ सुद्धा आणि त्याचबरोबर साईबाबा संघाला सुद्धा आता प्रयत्न करावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. समोर असलेला पाहिलं तर सरकार संघ ज्याला आतापर्यंत पाहिलं तर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळताना पाहिलं बोटबोटा संघाला अगदी पाहिलं तर धूल चारली आहे आणि आजही पाहिलं तर साईबाबा नगरच्या विरुद्ध खेळताना चांगली बॅटिंग चालू आहे. धावा करायच्या होत्या 49. तिन्ही रात्रीमध्ये आपण धावा चेस होताना पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या नव्हत्या. म्हणजे घडलं नाही ते आता आम्हाला घडवायचंय. ज्या प्रकारे स्पर्धा घडली या खालापूर तालुक्यामधली एक नामवंत स्पर्धा आपण पाहतोय दोस्ती ट्रॉफी. आसिफ सय्यदनी ज्या पाहिलं तर आपल्या मनामधून अगदी पर्यंत इच्छा व्यक्त केली होती की मला एक मोठी स्पर्धा घडवायची. 7 मित्रांची मिळाली. अगदी शॉर्ट पिच बॉल होता त्यावर पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेट डाऊन आणि त्याचबरोबर आता करायच्या त्या धावा 9. बॉल शिल्लक 4 केल्या जातील का की नाही केल्या जातील हे पाहिलं जाईल. तत्पूर्वी ऐकूयात आपल्या डीजेला. नवीन बॅटर अनिश रवाना झालेत. चार मध्ये आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा अर्थातच 9 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. आता बॅटिंग टीमला अगदी आपण प्रोत्साहन देऊयात कारण जिथे मॅच आता थोडी फिरली
ती बॉलिंग टीमच्या बाजूने, परंतु मॅच रंगवायची असेल तर अगदी पहिल्यांदा बॅटिंग टीमला षटकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल, धावा घ्याव्या लागतील. समोर अनुभवी खेळाडू शुभम भोसले त्याच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल. आणि शुभमचा बॉल अगदी पाहिला तर समोर बॉल टाकला आणि त्याचबरोबर घडलं काय आता हे पाहिलं जाईल संजय सोलंकी. त्यांनाही माहितीये वरती जर मी नक्की स्ट्राईक एंडला जर काही रनआउट केला असेल तर मला खाली थ्रो करायची गरज नाहीये, परंतु हा कॉन्फिडन्स किती महत्वाचा त्यांच्यासाठी असेल की हा कॉन्फिडन्स अगदी पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये नेऊन ठेवेल हे सुद्धा पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली आहे. काय या खेळाडूला पाहिलं तर आपण या संपूर्ण खालापूर टेनिस क्रिकेट आणि या रायगडचा मास्टर माइंड म्हणून म्हटलं तो संजय सोलंकी. सर हा नॉट आउट आहे. जेव्हा बॉल अगदी पाहिलं तर स्टंपला लागला तेव्हा बॅटरचा पाय तिथे अगदी क्रीज मध्ये होता. तिसरे पंच आहे, तिसऱ्या पंचाचा डिसिजन आलाय, नॉट आउट आहे. सर नॉट आउट आहे. पंचाचा डिसिजन आला नॉट आउट असेल आणि त्याचबरोबर इथे धाव एक मिळते. 3 ला आता जिंकण्यासाठी करायच्या 8 धावा चला फील्ड लावून घ्यायचे. जेव्हा अगदी स्टंप ला हात विकेट किपरचा लागला होता तेव्हा अगदी त्याच टायमाला त्याच वेळी बॅटर आपल्या पॉपन क्रीज मध्ये होता असं पंचांचं म्हणणं आहे. धाव असते अगदी एक मिळेल आणि त्याचबरोबर आता जिंकण्यासाठी 3 मध्ये करायच्या त्या अर्थातच धावा 8 धावा. 8 धावा करायच्यात कंपल्सरी चेसिंग. ज्या प्रकारे पाहिलं तर आपण रनआउट घेण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे एक धावही सोडली आणि ती एक धाव आता कशा प्रकारे मॅचला रंग होणार हे पाहिलं जाईल. ज्या प्रकारे मॅच झाली चालू तेव्हा पाहिलं तर आपण पहिल्या बॉलवर विकेट पाहिली. आजच्या रात्रीला सुरुवात पहिल्या बॉलवर आलेली विकेट, त्यानंतर झालेल्या धावांमध्ये अगदी पाहिलं तर बदल 48 केला, 49 करायच्या होत्या. पण ती मॅच पाहिलं तर तब्बल आपण पाहिलं पहिल्या इनिंगचे 24 बॉल, नंतरच्या इनिंगचे पाहिले तर आता 3 बॉल शिल्लक असतील, म्हणजे अर्थातच नंतरच्या इनिंगचे 21 बॉल. जिथे मॅच रंगते 45 बॉलच्या खेळानंतर पोहोचला येतं संघ 3 मध्ये करायच्यात 8 धावा. 3 मध्ये 8 समोर पाहिलं तर बॅटर अगदी तरबेज मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटला, मॅच फसली आहे. जर पाहिले तर बॅटिंग टीम कडे परंतु एखादा मोठा फटका आला मॅचचं चित्र स्पष्ट करण्यासाठी अगदी महत्वाचा ठरेल फटका. 7 करायच्यात, 2 बॉल्स बाकी आहेत, 2 बॉल्स मध्ये 7 करायच्या. समोर शिवम अनुभव असलेला खेळाडू पाहिलं तर लहानपणापासून क्रिकेटचा बाळकडू अगदी साहेबनगर संघाकडून प्यायलाय. मग संजय सोलंकी, विनोद सोलंकी यांच्या तालमीत तयार झालेले सर्व खेळाडू आपण पाहतोय. अगदी यंग खेळाडू बरेच आपण संघामध्ये पाहतोय, परंतु एक मास्टरमाइंड इको याच्या सोबत खेळलाय. परंतु समोर असलेला संघ सरकार हा संघ मॅचला सोडणार नाहीये. एक जर फटका आला मॅचचं चित्र बदलू शकतो. 2 मध्ये करायच्या 7 धावा, एक फटक्याची गरज मॅचला रंगवण्यासाठी. ज्यासाठी आपण ही पाहिलं तर स्पर्धा पाहतोय ती स्पर्धा खरं तर पाहण्याची एकच गोष्ट आहे. आसिफ सय्यद दादांची मेहनत, मुनीर पटेलची मेहनत, दानिश कोद यांची मेहनत, इम्रान भाईची मेहनत आणि सोबत पाहिलं तर ESL क्रिकेट संघाचं पाहिलं तर जेवढा असलेला सपोर्ट, एक जबरदस्त स्पर्धा रंगताना पाहतोय. आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये खेळताना आपण टॉप 5 चे संघ सुद्धा पाहणार. सोबत जर पाहिलं तर साईबाबनगर सारखा संघ, सरकार हाल, होराळे, शिलपाटा, लवजी हेही संघ पाहणार. 2 मध्ये 7 पाहिजे. समोर बॉल टाकला, त्याचबरोबर समोरच्या बॉलला अगदी खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क आणि एखादी धाव आली असती मॅचचं शेवटपर्यंत चित्र अबाधित राहिलं असतं. परंतु गेलेली विकेट मॅच मध्ये बदल करून देईल का? 1 मध्ये करायच्या त्या आता 7 धावा.
कंपल्सरी चेसिंग हिट करावा लागेल षटकार, परंतु त्यावर नशिबाची साथ जर मिळाली तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. मग नशीब कुणाला साथ देतं? जो मेहनत करतो त्याला नशीब साथ देतं. हाताच्या रेषा अगदी सर्वांच्या सारख्या असतात, परंतु त्याचा बदलण्याची अगदी क्षमता त्या हातांमध्ये पाहिजे. अगदी मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील मैदानात, परंतु एखादा आता नशिबाचा बॉल जर एक्स्ट्रा आला जरूर आता याचं शुभागमन होते. असे सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपल्याला प्लेअर द सिरीज साठी जी इलेक्ट्रिक स्कूटी प्रोव्हाइड केली, असे सन्माननीय पाहुणे विनोद शेठ भोईर साहेबांचं शुभागमन होतंय. त्यांचं आपण करूयात मोस्ट वेलकम. सोबत जगदीश भाई आगिवले सुद्धा आहेत. वेलकम असेल आपलं स्वागतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. 1,07ची गरज. मॅच इथे झाली फिनिश. अगदी जिंकलाय संघ. आपण पाहिलं तर साईबाबानगर संघ आणि या साईबाबानगर संघाचं इथे अभिनंदन करूयात, परंतु स्वागत होतंय या व्यासपीठावर. आता नुकतंच येथील अर्थातच सन्माननीय विनोद शेठ भोईर साहेबांचं शुभागमन होते. मोठ्या मनाचा अगदी पाहिलं तर दिलदार माणूस, दिलदार व्यक्तिमत्व.